मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या टॅलेंटेड कोकण या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही कसे आहेत सर्व? मजेत आहेत ना? तर आज सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही चाललो आहे देवळात. देवळात आमच्याकडे महाशिवरात्र आहे. आज पूर्ण दिवसभर ते रात्री महाशिवरात्रीचा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे रात्री नमन आहे, परत आता पूजा आहे चालू, तिकडे पूजा चालू आहे. तर आता आम्ही चाललो आहे, मी आणि सत्यन. आता जाऊ आता आम्ही हळूहळू. आणि बघा तुम्हाला माझा ब्लॉग आवडेल अशी आशा बाळगतो. पुढे पुढे काय होतं ते नक्की पहा तुम्ही. तर जाऊया आता. तर मित्रांनो, आता निघालो आहे रस्त्याने हळूहळू. जरा लांब आहे, थोडा वेळ लागेल. दाखवतो आमच्याकडे कशी महाशिवरात्र तुम्ही साजरी करतात. आता म्हणजे आता जाऊ ते परत रात्री येणार आहे तेव्हा आपण नमन आहे. आमचं रात्रीचं देऊळ कसं वाटतं प्रत्यक्ष बघा तुम्ही व्हिडिओच्या द्वारे. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे हळूहळू रस्त्याच्या. जरा लांब आहे. आमची वाडी तेलेवाडी आहे ना, तेलेवाडीनंतर गावकारवाडीत मंदिर आहे गावचं. तर खूप वेळ लागेल. जरा गावकारवाडी लांब आहे थोडी तेलेवाडीपेक्षा पण. तर हां, आणि हा माझा भाव आशुतोषचा, आणि हा माझा मोठा भाऊ चालतोय. जास्तच ऐटीत चालतोय. नाही, त्याला जरा रिस्पेक्ट दिलाय ना, नाही तर कधी रिस्पेक्ट देत नाही आपण. जाऊ दे, मोठा भाव आहे म्हणून सोडून दे. हा बघा तरी पण कसा जातोय बघा. हां लव यू तसा काय हा मोठा सेलिब्रिटी. आमचा तेलेवाडीचा डॉन. परवा तो हाच तो 5 मिलियन फॉलोअर झाले पाहिजे, बाकी काय नाही. हा, सबस्क्राईब करत राहा, लक्षात ठेवा. परवा तो तांदूळ धुवत होता तो हाच माणूस तो. ट्रेनिंगला या तिकडे, बाकी काय नाही. बाकी सगळी ट्रेनिंग देतो तो. ट्रेनिंग माझ्याकडे आहे. हा, आणि फ्री फायर उत्तम प्रकारे खेळतो ते. नाही, मला जायला या टायमाला काय जमत नाही. मी क्रिकेट लवर आहे, हे ऐकू नका काय. नाही, फ्री फायर खेळतो तो. नाही, नाही. मागच्या व्लॉग मध्ये बघितलं असेल कसा क्रिकेट बॅटिंग म्हणजे क्रिकेट लवर म्हणजे हा, बॅटिंग तर बघायला नको. सूर्यकुमार यादव कुठे शॉट, कुठे शॉट मारतो तो, कुठे मारतो. फ्री फायर टाइमपास साठी खेळतो. क्रिकेट आपला आवडतं प्लेअर. नाही, हे चुकीचं आहे. आता क्रिकेटचा कसं समजायला लागला. नाही रोशन लेफ्ट केसाठी ते पण नाही माहिती होतं याला. तेव्हा आपण जेव्हा लहान होतो ना, 5वी 6वीला. तुम्ही लहान होता, आम्हाला येत होतं. 5वी 6वीला बघत होतो मी. तर मित्रांनो, आता जरा मुस्लिमवाडी झालं, त्याच्यानंतर गावकारवाडी आहे. तर अजून वेळच लागेल जायचपर्यंत. हा, जे सण आहेत कोकणातले ते खूप महत्त्वाचे आहेत. त्या सणांमुळे सर्व लोक एकत्र येतात. तर मित्रांनो, मी करतो ब्लॉग कंटिन्यू. जरा वेफर्स खातो जरा. जाईन तेव्हा व्हिडिओ चालू करेन परत. आम्ही देवळाकडे पोचतोय. 1 मिनिट लागेल. 1 मिनिटाचा पण रस्ता नाही येतो. जाऊ आता. वाटतं सत्यनारायणची महापूजा झालेली आहे. आता आरती सुरू आहे. तर आता आम्ही जातो पटापट आणि तुम्हाला दाखवतो आमच्याकडे आरती कशा पद्धतीने केली जाते देवळात. तुम्ही बघा, आहेत माझ्याबरोबर माझे भाऊ दोन. जाऊ आता. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे देवळाकडे. देऊळ बघा आमचं. तर कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आमचं मंदिर. तर इकडेच रात्री कार्यक्रम आहे, त्या साईडला नमन आहे मंदिराच्या त्या बाजूला. आणि हे आमचे वाडीचे सर्व डॉन माणसं इथे येऊन बसलेले आहेत. बंटी, शुभम, पिंट्यादा, ओमकार. तर मित्रांनो, आमच्या देवळाचा मेन गेट श्री सोंबादेव मंदिर, कनगळी गावचं ग्रामदेवत. हां,
इकडे या साईडला नमन होणार आहे. इकडे आता जेवायचं आहे थोड्या मिनिटांनी म्हणजे आरती झालं. हे आमचं देऊळ आहे. इथे आरती झाल्यावर इथे सर्व ग्रामस्थ मंडळी जेवायला बसतील इथे या साईडला. आणि इकडे जेवण करणारी माणसं आहेत, म्हणजे शिंदेवाडीतली माणसं आहेत जी जेवण करतात. ग्राम दैवत श्री सोंबादेव प्रसन्न. तर मित्रांनो, पूर्वीचे देव होते, ते पूर्वीचे म्हणजे पूर्वजांनी केलेले म्हणजे स्थापन देव, ते हे देव आहे. आता जरा नवीन केलेले 5 वर्षाआधी. ते बघा तुम्ही पूर्वीचे आमचे देव. हा देव सोंबादेव, हे संत नवलाई देवी आहे, इटलाई देवी आहे, मालवीर देव आहे. असे आहेत कदाचित, एवढं काय मला परफेक्ट माहिती नाही, तर मी सांगतो तुम्हाला. हे आपण एक देवच आहे. तर मित्रांनो, आता आमची जेवण वाढायची पाळी आहे, ती आम्ही आता कंटिन्यू करणार जेवण वाढायला. तर ते पत्रावी काढला नाही चालू आहे. तर आता जरा काम करतो, आता नंतर हां दिसतं. तर चला, पत्राच्या रांगा कशा लावल्यात, हे फक्त तुम्हाला कोकणातच बघायला भेटणार. फक्त जेव्हा काहीतरी लग्न असेल, काहीतरी कार्यक्रम असणार, काहीतरी देवाची कामं असतील, लावतात. कशा पद्धतीने पत्र. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही कसे पद्धतीने बसल्यात सर्व ग्रामस्थ मंडळी जेवायला, आणि सर्व वाडीतली माणसं वाढतात जेवायला. A few moments later. तर मित्रांनो, आता सर्व इकडे कलिंगड खायला आलेत. जेवण वाढून झालंय. तर आता व्हिडिओ कंटिन्यू डायरेक्ट रात्री करू. नंतर मगाशी व्हिडिओ करायला भेटली नाही, कारण जेवण वाढायची पाळी होती म्हणून. तर मित्रांनो, आता देवळातून आलो आहे मी जस्ट घरी. आता जरा फ्रेश होणार आणि जरा झोपणार. परत संध्याकाळी रात्री जायचं आहे 7:30 वाजता. परत आमची जेवणाची पाळी आहे, ती जेवण वाढायला जायचं आहे. तोपर्यंत पुन्हा कंटिन्यू करेन रात्री व्हिडिओ. 5 hours later. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी देवळात आलो आहे. तर आता पुढे काय काय होतं ते आपण बघूया. तर आता रात्रीचं देऊळ कसं वाटतं आमचं, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी, आणि आकर्षक केलेली अशी लाइटिंग बघा, दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, हा रात्रीचा एंटर परत श्री सोंबादेव मंदिर. अशी भव्य अशी लाइटिंग केलेली आहे, आकर्षक अशी. आणि हा एंटर देवळाचा आतमध्ये बघा, कणगवली ग्रामस्थ मंडळ. परत इकडे जेवणाची सोय आहे, आणि इकडे अशी दुकानं लागलेली आहे, बघू शकता तुम्ही. वेगळ्या वेगळ्या पद्धतीची अशी दुकानं लागलेली आहेत. तर आपण आता या देवळात एंटर करूया.
मित्रांनो चारी साईडने बघा तुम्ही आमचं देऊळ कसं वाटतंय तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अजून तर पुढे पुढे नमन तर आहेच. इकडे लाइटिंग केलेली आहे आणि इकडे नमन होणार आहे. नमन पण तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने करतात. अजून पालखी नाचायची आहे. सर्व खूप काही आहे अजून. यापुढे नमन पण आहे त्याच्यानंतर 10च्या नंतर. तर व्हिडिओ नक्की पहा. बघूया आता पुढे पुढे काय होतं. नक्की पहा व्हिडिओ. अजिबात स्किप करता प्लीज. कीप सपोर्टिंग. तुमची एक छोटीशी मदत खूप मोठी बनू शकते. प्लीज व्हिडिओला पुढे पुढे सपोर्ट करा म्हणजे बघा आणि इतरांना शेअर करा. म्हणजे त्यामुळे माझी कसे तर इतर लोक व्हिडिओ बघत राहतील. थोडा टाईम लागेल मला कारण मी आत्ताच हे करतो. A few moments later. तर मित्रांनो आता जेवण झालं सर्वांचं. आता ह्याच्या पुढे आता हे पालखी नाचवणार आहे. तर आता पुढे मी दाखवतो मला कसे आमच्या इकडे कणगवलीत पालखी नाचवतात. तर बघा दाखवतो. आता तयारी चालू आहे कशी पालखी नाचवण्याची. ढोल वाजवतात. ते ढोल वाजवतात ढोल. तर पालखी बाहेर निघाली. कशा प्रकारे पालखी नाचवतात ते बघा तुम्ही. ढोल वाजत आहेत आणि इकडे पालखी नाचवतात. कणगवलीची पालखी आहे. कशा प्रकारे पालखी नाचवतात ते बघा तुम्ही. देवळाच्या गोल गोल फिरणार पालखी.
few moments later. तर मित्रांनो आता नमन सुरू झालंय. तर नमन बघा आता कसं आहे. आजगे टोळेवाडीचं नमन आहे. दाखवतो तुम्हाला नमन कसं करतात आमच्या कोकणामध्ये. तर बघा. तर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.